विदर्भामध्ये सुद्धा अनेक जागांवर भाजपने आपले उमेदवार घोषित केलेले आहेत। विशेषतः नितीन गडकरी यांना नागपूरमधून पुन्हा संधी देण्यात आली आहे। 10 पैकी 4 जागांवर उमेदवार विदर्भामध्ये घोषित करण्यात आलेले आहेत। 6 जागांवरचे उमेदवार अजूनही घोषित करण्यात आलेले नाहीयेत। विदर्भातल्या सगळ्या परिस्थितीची माहिती रजत वशिष्ठ देतील। नक्कीच विदर्भामध्ये 10 लोकसभा मतदारसंघ आहे, मात्र सध्या तरी भाजपने 4 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहे। नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या 4 ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते भाजपकडून जाहीर करण्यात आलेले आहे। कारण या 4 पैकी 3 ठिकाणी भाजपचे सिटिंग खासदार होते, तर एका ठिकाणी भाजपचा निश्चितपणे उमेदवार राहणार होता, कारण ती परंपरेने भाजपची जागा आहे। मात्र इतर जे 6 ठिकाणी विदर्भामध्ये अजूनही भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाही। त्या 6 जागांमध्ये स्थिती अशी आहे की एकतर त्या जागा ज्या आहेत त्या भाजपच्या मित्रपक्षांकडे सध्या आहे, किंबहुना यंदा मित्रपक्षांनी त्या जागांवर दावा केलेला आहे। बुलढाणा असेल, रामटेक असेल किंवा यवतमाळ, वाशिम असेल, या 3ही मतदारसंघांमध्ये सध्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे आणि यंदा सुद्धा शिवसेनेने त्या जागांची मागणी केलेली आहे। त्यामुळे सध्या तरी भाजपने त्या ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले नाही। त्यामुळे त्या सर्व जागा ज्या आहेत त्या चर्चेमध्ये आहेत, महायुतीच्या चर्चेमध्ये। त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही आपल्याला असं म्हणता येईल। सोबतच भंडारा, गोंदिया आणि त्याच्याशिवाय गडचिरोलीची जी जागा आहे त्या ठिकाणी भाजपचा सिटिंग खासदार आहे, मात्र दोन्ही ठिकाणी अजितदादा यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी दावा केलेला आहे, त्या जागांची मागणी केलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अजून भाजपने आपला उमेदवार दिलेला नाही। तर अमरावतीमध्ये जो युवा स्वाभिमान पक्ष नवनीत राणा यांचा, तो मित्र पक्ष म्हणून एनडीए सोबत काम करतोय, त्यामुळे अपेक्षा आहे की यंदाही ती जागा त्यांना दिली जाईल। त्यामुळे या 6 ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी भाजपने उमेदवार दिलेले नाही, या 6 जागांवर मित्र पक्षांचा दावा आहे की मोना मित्र पक्ष त्या जागांची मागणी करत आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला विदर्भामध्ये फक्त 4 जागांचे उमेदवार जाहीर करता आले। दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागपूरची जी लढत आहे ती जरी अजून फक्त नितीन गडकरी मैदानात उतरले असले तरी एका वेगळ्या पद्धतीने इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळत आहे। कारण काँग्रेस एवढे प्रयत्न आणि एवढे चर्चा करूनही अद्यापपर्यंत आपला उमेदवार जाहीर करू शकलेला नाही। जी काही माहिती काँग्रेसच्या गोटातून समोर येत आहे, अनेक उमेदवारांचे नाव जे आहे ते पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आलेले आहे, मात्र कुठलाही उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्यासाठी तयार नाही अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे काँग्रेसला नागपूरसाठी उमेदवार जाहीर करणं एवढंच एक त्यांच्या समोर आव्हान नाहीये, तर सर्वात आधी नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक कोण लढेल असा एक उमेदवार तयार करणं हे एक मोठं आव्हान सध्या नागपूरच्या जागेसंदर्भात काँग्रेस समोर आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।